वायाची उपाधी दंभधर्म, भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे, तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे, ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, ओम नमो नारायणाय. भावार्थ आता पाहूया आपण. अष्टांग योग व यज्ञ याचे यथाविधी आचरण केल्याने हरीची प्राप्ती होणार नाही, कारण ही सर्व हरी प्राप्तीविषयी बहिरंगे दूरची साधने आहेत. याचे अनुष्ठान करण्यामध्ये मी मोठा योगी आहे, याज्ञिक आहे, माझी सर्वत्र ख्याती व्हावी अशी वासना उत्पन्न होते व ती वासना पूर्ण होण्याच्या इच्छेने तो योग यज्ञ वगैरे करतो व त्यामुळे खरा धर्म न होऊन पीडा करणारा व्यर्थ दांभिक धर्म मात्र भावा वाचून साधकास देव केव्हाही निसंशय कळायचा नाही. म्हणजेच देव वचन गुरु वचन यांच्यावर दृढ विश्वास असल्या वाचून देवाचे निसंशय ज्ञान होणार नाही, कारण देव स्वरूपाचा जो अनुभव तो गुरूंनी केलेल्या महावाक्योपदेशानेच होतो. आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव गुरुद्वाराचाच मिळालेला आहे. म्हणूनच त्या वाचून देवाचा अनुभव कसा कळेल हे मी सांगतोय या अभंगाच्या माध्यमातून. तपा वाचून देव प्रसन्न होणार नाही व दिल्या वाचून काही मिळणार नाही. म्हणजेच कर्म करावे तसे फळ मिळते. हीच सांगणाऱ्यामध्ये जर गूढ आत्मज्ञान म्हणजे गुज नसेल तर तो काय सांगेल, कारण आत्मज्ञान होणे हेच सर्वांचे हित आहे. गुजचा एक अर्थ